बघा, आपण कवितेला सुरुवात करत आहे. पहिली कविता आहे वर्ग 10. जय जय हे भारत देशा. या ठिकाणी मंगेश पाळगावकर म्हणतात की तू नव्या जगाची आशा. हे भारत देशा, तू एक नवीन जगाची आशा आहे. जय जय भारत देशा, तू एक नवीन जगाची आशा, अपेक्षा, आकांक्षा आहे. तुझा जय जयकार असो. मंगेश पाळगावकर या कवितेमध्ये म्हणतात की हे भारत देशा, तुझा जय जयकार असो, कारण तू एक नवीन जगाची आशा, अपेक्षा, आकांक्षा आहे. भारत देशा, तुझा जय जयकार आहे. तू नवीन जगाची आशा आहे. जय जय भारत देशा. तपोवनातून तुझ्या उजळली उपनिषदांची वाणी, मातीमधून तुझ्या जन्मल्या नररत्नांच्या खाणी. जय युगधरियाच्या देशा, जय नवसूर्याच्या देशा, तू नव्या जगाची आशा. जय जय भारत देशा. या ठिकाणी मंगेश पाळगावकर म्हणतात की तपोवनातून तुझ्या उजळली. आता तपोवन म्हणजे ज्या ठिकाणी तपस्या केली जाते त्या वनाला आपण तपोवन म्हणतो. या ठिकाणी म्हटलं आहे की तपोवनातून तुझ्या उजळली. उजळली म्हणजे प्रकाशमान झाली. उपनिषदांची वाणी, उपनिषद आपले पवित्र ग्रंथ आहे, त्यांची वाणी उपनिषद असो की 4 वेद असो, आपले ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद, हे जे काही आपले धर्मग्रंथ आहे त्या उपनिषदांची, त्याचप्रमाणे वेदांची वाणी तपोवनातून उजळलेली आहे, प्रकाशमान झालेली आहे. त्याचप्रमाणे ते म्हणतात की उपनिषदांची भाषा प्रकाशमान झालेली आहे. मातीमधून तुझ्या जन्मल्या नररत्नांच्या खाणी. तुझ्या मातीतून नररत्नांच्या खानाची जन्म झालेला आहे. आता नररत्न म्हणजे कोण? तर असे नर, असे पुरुष की जे रत्नाप्रमाणे आहे, मोत्याप्रमाणे आहे, त्यांची निर्मिती तुझ्या भारत देशातून झालेली आहे. हे ते म्हणतात की युगायुगाने तू धैर्याची शिकवण दिलेली आहे. जय युगधरियाच्या देशा, जय नवसूर्याच्या देशा. युगायुगापासून तू धैर्याची शिकवण दिलेली आहे. या ठिकाणी ते म्हणतात की नवसूर्याच्या देशा, जय नवसूर्याच्या देशा. ज्या ठिकाणी नवीन सूर्याचा जन्म होतो, नवीन आशा अपेक्षांचा जन्म होतो, म्हणून नवसूर्याच्या देशा, जे युगधरियाच्या देशा. युगायुगापासून या देशाची प्रगतीच होत आलेली आहे, धर्माची शिकवण देत आलेली आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे की नवसूर्याच्या देशा, जय युगधरियाच्या देशा. तू नव्या जगाची आशा. जय जय भारत देशा. हे भारत देशा, तू नवीन जगाची आशा आहे, नवीन जगाची आशा अपेक्षा आहे, म्हणून तुझा जय जयकार असो. या ठिकाणी त्या म्हणतात की बडापुढे वा छडापुढे नच इथे वाकल्या माना, अन्यायाला भरे कापरे बघुनी शूरभिमाना. जय आत्मशक्तीच्या देशा, जय त्यागभक्तीच्या देशा, तू नव्या जगाची आशा. जय जय भारत देशा. या ठिकाणी मंगेश पाळगावकर म्हणतात की बडापुढे वा छडापुढे नच इथे वाकल्या माना. कितीकही बड असो, तुम्हाला माहिती आहे आपल्या भारत देशावर, आपल्या महाराष्ट्रावर परकीय लोकांनी आक्रमण केले, इंग्रजांनी आक्रमण केले, त्याच्या आधी कितीतरी राजे होऊन गेले की त्यांनी आपल्या भारत देशावर आक्रमण केले, महाराष्ट्रावर आक्रमण केले, बळजबरी केली, पण आपल्या महाराष्ट्राचं स्वातंत्र्य कायम राखलं. शिवाजींनी आपल्या महाराष्ट्राचं स्वातंत्र्य कायम राखलं. त्याचप्रमाणे आपल्या भारताला सुद्धा पारतंत्र्यातून मुक्तता करून स्वातंत्र्यता मिळवून दिली. म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे की कितीकही बळ असो, कितीकही आपल्या भारत देशाचा किंवा महाराष्ट्राचा छळ असो, इथे कोणीही हार मानलेली नाही. परकीय आक्रमक जे आले त्याच्याशी लढत देऊन, त्यांच्याशी संघर्ष करून आपण आपला भारत देश, आपण आपला महाराष्ट्र अबाधित ठेवलेला आहे. इथे वाकल्या माना म्हणजे कोणीही हार मानली नाही. आपल्या भारताचं, आपल्या महाराष्ट्राचं स्वातंत्र्य कायम राहावं याच्यासाठी कोणीही हार मानलेली नाही. अन्यायाला भले कापले बघुनी शूरभिमाना. कितीकही अन्याय असो, त्या अन्यायाला कापरे भरेल म्हणजे भीती वाटेल
असे शूर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या भारतामध्ये होऊन गेले. ते म्हणतात की अन्यायाला भरे कापरे, कापरे म्हणजे भीती, बघुनी शूर अभिमाना, शूरांच्या शूर पाहून, शूरांची थोरवी पाहून, शूरांचा कार्य पाहून या ठिकाणी अन्यायाला सुद्धा भीती वाटत आहे. असे शूर, असे वीर, असे सैनिक, असे मावळे आपल्या भारत देशामध्ये आहे. जय आत्मशक्तीच्या देशा, जय त्यागभक्तीच्या देशा. जय आत्मशक्तीच्या देशा, जय त्यागभक्तीच्या देशा म्हणजे या ठिकाणी ते म्हणतात की आत्मबळाचा देशा म्हणजे आपला देश काय आहे तर आत्मबळ ठासून भरलेला आपल्याला या ठिकाणी दिसते. जय त्यागभक्तीच्या देशा, त्यागाच्या भक्तीच्या देशा तू या ठिकाणी तुझा विजय असो. हे भारत देशा तुझा या ठिकाणी विजय असो. किती काही अन्याय झाला, किती काही आपल्याला हरवण्याचा प्रयत्न केला तरी आपण हार मानली नाही. आपण आपलं स्वातंत्र्य कायम ठेवलं. असे सैनिक, असे मावळे, असे शूरवीर आपल्या भारतामध्ये त्यांनी जन्म घेतला आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांची आत्मशक्तीच्या बळावर, त्यागभक्तीच्या बळावर आपल्या भारताचं स्वातंत्र्य त्यांनी कायम ठेवलं. तू नव्या जगाची आशा, जय जय भारत देशा. भारत देशा तू नवीन जगाची आशा आहे, नवीन जगाची आशा अपेक्षा आहे. श्रमातून पिकलेली शेते पहा डोलती धुंद, घामाच्या थेंबातून सांडे हृदयातील आनंद. जय हरित क्रांतीच्या देशा, जय विश्वशांतीच्या देशा तू नव्या जगाची आशा, जय जय भारत देशा. या ठिकाणी ते म्हणतात की श्रमातून पिकलेली शेते पहा डोलती धुंद. कष्टाने, स्वकष्टाने केलेली शेती आपल्याला या ठिकाणी डोलताना दिसते. आपला देश कसा आहे, भारत देश कृषीप्रधान देश आहे ना. जास्तीत जास्त लोक आपल्या भारतामध्ये शेती करतात आणि शेती कशी करतात तर या ठिकाणी स्वतः शेतात जाऊन कष्ट करून आपण शेती करतो. कमीत कमी मशिनरी वापरून आपण शेती करतो. म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे की आपण शेतात जाऊन श्रम करून आपण आपले पिकं पिकवतो आणि ते आनंदाने आपले पिकं डोलतात. म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे की श्रमातून पिकलेली शेते पहा डोलती धुंद. या ठिकाणी जे काही शेती आहे ते आपण कष्टाने पिकवली आणि ते आपले पिकं डोलत आहे. घामाच्या थेंबातून सांडे हृदयातील आनंद. आणि आपण जे शेतकरी लोक आहे भारत देशाचे, आपल्याला त्यातही आनंद आहे. कशात तर आपण स्वकष्टाने शेतात मेहनत करून आपण आपलं पीक पिकवलं आणि आपल्या भारत देशाला आपण अन्नधान्य पुरवतो. म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे की आपला हा जो भारत देशाचा शेतकरी आहे त्याला हृदयातून आनंदच होत आहे, कारण त्यांनी स्वतः शेतात कष्ट करून त्या ठिकाणी पीक पिकवलं आणि ते पीक आनंदाने डोलत आहे. हे सर्व पाहून आपल्या भारत देशाच्या शेतकऱ्याला आनंद होत आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे की हृदयातील आनंद, घामाच्या थेंबातून सांडे हृदयातील आनंद. शेतात जाऊन कष्ट करून घाम गाळून आनंदाने आपण शेती पिकवलेली आहे. जय हरित क्रांतीच्या देशा, जय जय विश्वशांतीच्या देशा. हरित क्रांतीचा हा आपला देश आहे. विश्वात शांती कायम होवो असा आपला भारत देश आहे. तुम्हाला माहीत आहे गांधीजींनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, पण कसं अहिंसेतेनं आपलं शांततेच्या मार्गावर आपल्याला स्वातंत्र्य त्यांनी मिळवून दिलं. म्हणून आपला देश कसा आहे तर आपला देश शांततेचा, शांतीचा देश आहे. म्हणून म्हटलं आहे की जय विश्वशांतीच्या देशा. विश्वामध्ये शांती स्थापन करणारा आपला देश आहे. तुम्हाला माहीत आहे पाकिस्तान आपल्यावर वारंवार आपल्यावर वार करतो. पाकिस्तान आपल्याला वारंवार आपल्या युद्ध करायसाठी तयार असतो, पण आपण कधीही शांततेनं घेतो. आपण कधीही स्वतःहून दुसऱ्यावर आक्रमण केलेलं नाही, कारण आपला हा देश आहे शांत, विश्वशांतीच्या देशा. आपला हा देशाने शांततेची भूमिका घेतलेली आहे. तू नव्या जगाची आशा, जय जय भारत देशा. हे भारत देशा तू नवीन जगाची आशा अपेक्षा आहे. पहा झोपड्या कंगालाच्या थराल्या भोवताली, अंधाराला जळीत उठल्या झळकत लाख मशाली. जय लोकशक्तीच्या देशा, जय दलित मुक्तीच्या देशा
तू नव्या जगाची आशा, जय जय भारत देशा. या ठिकाणी मंगेश पाळगावकर म्हणतात की पहा झोपड्या कंगालाच्या थरारल्या भोवताली. पहा झोपड्या म्हणजे या ठिकाणी झोपड्या म्हणजे ज्यांच्यावर अन्याय होते, कंगाल म्हणजे दारिद्री, थरारल्या भोवताली म्हणजे जळणाऱ्या लाख मशाली. या ठिकाणी ते म्हणतात की या जे दरिद्री लोक आहे, जे गरीब लोक आहे, त्यांच्या मशाली पेटून उठलेल्या आहे, त्यांच्यामध्ये चीड आलेली आहे की ते म्हणतात की अंधाराला जडीत उठल्या झळकत लाख मशाली. जो काही पारतंत्र्याचा अंधार पसरलेला आहे, त्या पारतंत्र्याचा अंधार मिटवण्यासाठी कितीतरी मशाली या ठिकाणी जळत ठेवलेल्या आहे. म्हणजे पारतंत्र्याचा अंधार दूर करण्यासाठी आपण या ठिकाणी लाखो मशाली पेटवलेल्या आहे. जय लोकशांतीच्या देशा, जय दलित मुक्तीच्या देशा, तू नव्या जगाची आशा, जय जय भारत देशा. ते या ठिकाणी म्हणतात की जय लोकशक्तीच्या देशा. लोकशक्ती म्हणजे आपल्या भारतामध्ये आपल्याला लोकशक्ती जे दिसते. लोकशक्ती म्हणजे कसं, आपण कोणतंही काम असो एकजुटीने आपण काम करतो, म्हणून जे लोकांची शक्ती आपल्या भारत देशामध्ये दिसते. आणि दलित मुक्तीच्या देशा म्हणजे पीडित लोकांची शोषणापासून मुक्तता करणारा आपला हा देश आहे. तू नव्या जगाची आशा, जय जय भारत देशा. या ठिकाणी मंगेश पाळगावकर म्हणतात की तू नवीन देशाची आशा, अपेक्षा, आकांक्षा बाळगणारा आपला भारत देश आहे. आपला भारत देश असा आहे की त्या ठिकाणी आपल्याला उपनिषद असो, वेद असो यांची आपल्याला खाण दिसते वनात, तपोवनातून. आणि या ठिकाणातून मधून आपल्याला नररत्नांच्या खाणी जन्मलेल्या दिसते. नररत्न म्हणजे रत्नासारखे पुरुष या आपल्या भारत देशामध्ये आहे. तो नवीन युगाची निर्मिती करणारा देश आहे, नवसूर्याचा देश आहे, त्याचप्रमाणे आत्मशक्तीचा देश आहे, त्यागभक्तीचा देश आहे. अशा प्रकारे आपल्या भारत देशाचा जय जयकार असो. किती काही अन्याय झाला, किती काही बळाने, किती काही ताकदीने आपल्यावर आक्रमण केला, तरी आपण हार मानली नाही. आणि आपला भारत देश कृषीप्रधान देश असल्यामुळे शेतामध्ये कष्ट करून आपण आपल्या शेतामध्ये घाम गाळून आपण पीक पिकवलं आणि ते पीक आनंदाने डोलत आहे. आणि शेतामध्ये कष्ट केल्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. आपण आपल्या स्वकष्टाने केलेलं आपण आपलं खात आहोत, त्याचा तर आपल्या हृदयातून आनंद सांडत आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे की जय लोकशक्तीच्या देशा, जय दलित मुक्तीच्या देशा, तुझा जय जयकार असो. मंगेश पाळगावकर म्हणतात की जय जय भारत देशा, तुझा या ठिकाणी जय जयकार असो. प्रस्तुत गीतात त्यांनी त्यांच्यामध्ये असलेलं देशप्रेम आणि एकात्मतेची भावना, आपल्या भारतवासियांमध्ये जे एकजुटीची भावना आहे, जे एकात्मतेची भावना आहे, ते या गीतामध्ये सांगितलेलं आहे.